हे आता आम्ही कोकरूड बस स्टँडमध्ये आलेलो आहे. तर हे डबरं बघा कोकरूड बस स्टँडमध्ये हे डबरं दाखव जरा. हे बघा हे चिखल बघा. ह्यातून प्रवासी येणार जाणार. ह्या चिखलातून प्रवासी येणार जाणार. हे बघा ही प्रवासी इकडून ह्या चिखलातून येणार जाणार. म्हणजे आम्हाला काही ही प्रवाशांना फुकट नेतात का? ही तिकीट देतोय आम्ही, पण प्रवाशांना चढ उतार करायला. आता एस टी इथून येते. इथनं आल्यानंतर हे बघा इथं एस टी थांबून ह्या चिखलातून प्रवाशांनी यायचं. म्हणजे ही फुकट नेत असल्यासारखं आम्हाला करतात. आता ह्याचा मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी हे लक्षात घेऊन ह्या स्टँडची व्यवस्थित डागडुजी करावी, नाहीतर लोकांच्या जीवानीशी खेळू नये. अबे इकडे हे बघ, या इकडं. हे बघा इथं एस टी थांबते. हे इथं एस टी थांबते. एस टी इथं थांबते. ही एस टीची चाकं बघा. इथं एस टी थांबते. हे इथं ह्याचा हे शौचालय ह्याचा वास वगैरे इथं येतोय सगळा. हे आरोग्याशी किती खेळ चालला आहे बघा ह्या प्रशासनाचा. हे इथून एस टी थांबते. इथून ह्या लहान मुलं वगैरे शाळेची मुलं वगैरे असतात, म्हातारी माणसं असतात, आणि ह्यांनी ह्या चिखलातून जायचं आहे. ह्या चिखलातून म्हणजे ही आम्हाला काय फुकट नेतात का? पैसे घेतात का नाही? आमची तिकीट घेतात का नाही? आता म्हातारी माणसं, पुन्हा तुम्हाला सांगतो विद्यार्थी, ह्यांनी ह्याच्यातून जायचं काय? यायचं जायचं का? हे एस टी ड्रायव्हरना कंडक्टरना यांनासुद्धा म्हणजे ह्याचा त्रास होतो आहे. पण ती काय बोलत नाहीत, कारण त्यांची नोकरी आहे. हा ह्याच्यातून तिकडे एस ट्या लागलेल्या असतात. तिथं एक एस टी लागली, तिसरी एस टी येऊन इथं लागणार. आणि ह्या चिखलातून म्हातारी माणसं, आजारी लोक असणारी, पुन्हा विद्यार्थी, ह्यांनी ह्या सगळ्यातून येऊन जायचं. तर ह्या व्यवस्थित सगळं करून घेतलं तर बरं आहे. इकडे या इकडं हे दाखवूया. हे बघ ह्याच्यात जर पडलं बिडलं, हे डबरा बघा इथं. हे इथलं हे डबरा बघा. हा एवढा चिखल. मग हे एस टी स्टँड आहे काय शेतातील पाणंद रस्ता आहे तेच समजना झालं आहे. हे बघा एस टी स्टँड आहे का शेतातला पाणंद रस्ता आहे तेच समजना. आणि कोकरूडसारख्या ठिकाणी जर ही अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल? तर ह्या एस टी डेपो मॅनेजरना शिराळा ह्यांना माझं एक सांगणं आहे, हे 2 दिवसात जर नाही भरून घेतलं तर आमच्या पद्धतीनं आम्ही काय करायचं करणार. एक एस टी इकडे फिरकू देणार नाही. हे सगळं लोकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. हा खेळ थांबवला नाही तर इकडे एकसुद्धा एस टी येऊन देणार नाही. एवढंच सांगणं आहे त्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.